जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये आणि दुर्गा मातेच्या, अंबा मातेच्या सेवेमध्ये रममाण असाल। दुर्गा माता की जय, अंबे माते की जय। आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। उद्याचा दिवस आहे ललिता पंचमी आणि ललिता पंचमीचे काही उपाय, पूजा आणि कथा हे सगळंच मी एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे। उद्या आपल्या आई म्हणजे प्रत्येक आईने आपल्या मुलींसाठी एक उपाय करायचा आहे, तो अत्यंत महत्त्वाचा आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला कोणतेही प्रश्न विचारण्याची वेळ येणार नाही आणि तुम्हाला संपूर्ण माहिती व्यवस्थित समजेल। उद्याचा दिवस आहे 5वा दिवस, जो स्कंद मातेची पूजा केली जाते। म्हणजे आपल्या घरातल्या लक्ष्मीलाच, आपल्या घरातल्या घटस्थापनेला स्कंद मातेची पूजा आपण मानून करायची असते। याच दिवसाला ललिता पंचमी असं देखील म्हटलं जातं। घटस्थापना असो किंवा नसो, उद्या तुम्हाला जी छोटीशी पूजा सांगते आहे, जे धर्मशास्त्रात सांगतात, ती तुम्हाला उद्याच्या दिवशी करायची आहे। उपवास सुद्धा तुमचा असला नसला तरी ठराविक तिथी म्हणजे पंचमी तिथीला तुम्ही उपवास सुद्धा करू शकता। ललिता पंचमीचा उपवास हा खास विद्या मिळवण्यासाठी आणि आपल्या मुलांसाठी असतो। त्यामुळे प्रत्येक स्त्री पुरुष हा उपवास धरू शकतात। जशी आपली शाळेतली मुली, कॉलेजमधली किंवा मोठी लग्न झालेली आपली मुले शेवटी आपल्याला लहानच असतात, यांच्यासाठी आईने मुलींसाठी काही गोष्टी करायच्या आहेत। खास गुरुवार आलेला आहे, योगायोग बघा की गुरुवारच्या दिवशी हा योग आलेला आहे। त्यामुळं जी काही माहिती सांगते ती अगदी मनापासून ऐका। गुरुवार 19 ऑक्टोबर 5वी माळ ललिता पंचमी म्हणून ओळखली जाते। उपवास असो किंवा नसो, उद्या सकाळी तुम्हाला नेहमीप्रमाणे लवकर उठायचं आहे। आंघोळीच्या पाण्यात प्रत्येकाने दूध घालायचे आहे। उद्याच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये, जसं मी नवरात्रात जेव्हा जेव्हा महत्त्वाचं असतं तेव्हा सांगत असते, दूध उद्याच्या पाण्यामध्ये घातल्यामुळे आपले शरीर शांत होते, आपले मन शांत होते, आपली बुद्धी शांत होते आणि आपल्याला खूप पॉझिटिव्ह फील होतं। म्हणून एक चमचा दूध प्रत्येकाच्या आंघोळीमध्ये घाला। जी लोक शॉवर खाली आंघोळ करतात त्यांनी तांब्याभर पाण्यात का होईना थोडंसं चमचाभर दूध घ्या आणि ते पाणी अंगावर घ्या। कुलदेवीला उद्या स्कंद माता मानून तुम्हाला पूजा करायची आहे। इडा पिडा रोग राई सगळं काही निघून जातं। उद्याची स्कंद माता म्हणजे ललिता माता जी आहे ती रोगराई नष्ट करणारी आहे। त्यामुळे उद्याचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे। उपवास असतील त्यांनी घटाला, म्हणजे नसेल किंवा असेल, घटाला पाणी घाला, उद्याची माळ घाला आणि यथासांग पूजा, हळदी कुंकू लांबूनच तुम्हाला व्हायचं आहे, अक्षता व्हायच्या आहेत आणि प्रार्थना करायची आहे। उद्याची महत्त्वाची पूजा तुम्हाला सांगते, ललिता पंचमीची एक पाट किंवा चौरंग छोटासा तुम्हाला घ्यायचा आहे। त्याच्यावर तुम्हाला लाल वस्त्र धारण करायचा, लाल वस्त्र त्याच्यावर घालायचे आहे। कडेने छोटीशी का होईना रांगोळी काढायची आहे किंवा श्री स्कंद माता प्रसन्न इतकं लिहिलं तरीही चालेल। पितळेची किंवा तांब्याची प्लेट किंवा तामन तुम्हाला घ्यायचं आहे आणि त्याच्यावर कुंकवाने तुम्हाला चांदणी काढायची आहे। आता चांदणी कशी काढायची प्रत्येकाला माहीत आहे। अशा प्रकारे चांदणी तुम्हाला काढायची आहे कुंकवाने, या बोटाने। त्यानंतर त्यामध्ये मधला जो भाग असतो चांदणीचा, तुम्हाला मी वाटलं तर लिहून दाखवते, तुमच्या डोक्यात येईल की तुम्हाला कसं करायचं आहे। तर तुम्हाला चांदणी काढायची आहे, हे बघा याप्रमाणे मी दाखवते आणि त्याच्यामध्ये ए लिहायचं आहे। ए असा उच्चार तुम्हाला त्यामध्ये द्यायचा आहे। यात उलट दिसत असेल समजून घ्या, फ्रंट कॅमेरा आहे। अशा प्रकारे कुंकवाने चांदणी काढायची आहे आणि मधल्या भागात हळदीने तुम्हाला एम लिहायचं आहे। त्यानंतर त्याची हळद कुंकू अक्षता घालून पूजा करायची आहे। तुपाचा दिवा लावायचा आहे आणि तुम्हाला पुढे जो सांगणार आहे तो मंत्र म्हणायचा आहे। उद्या देवीला नैवेद्य म्हणून डाळिंबाचे फळ अर्पण करायचं आहे। लाल फुले, जास्वंदाचं किंवा गुलाबाचं फूल उद्याच्या मातेला तुम्हाला म्हणजे घटस्थापनेच्या इथे किंवा कुलदेवीला अर्पण करायचं आहे। ललिता देवी ही विद्येची देवता आहे असे देखील म्हटले जाते। म्हणून डाळिंबाचा प्रसाद तुम्हाला दाखवायचा आहे। डाळिंबामध्ये जितके दाणे तितक्या विद्या त्या ललिता मातेला अवगत होत्या असं देखील म्हटलं जातं, असं देखील शास्त्र सांगतं।
म्हणून डाळिंबाचा नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे की तुमच्या मुलांमध्ये तुमच्यामध्ये डाळिंबाच्या दाण्यांइतक्या विद्या अवगत व्हाव्यात आणि तुम्हाला त्यातलं काहीतरी शक्ती येऊन तुमच्यामध्ये परिवर्तन व्हावं। उद्याच्या उपवासामध्ये तुम्ही फलाहार घेऊ शकता, काकडी घेऊ शकता, दही, ताक, दूध आणि कोणतीही फळं उद्याच्या उपवासामध्ये खाऊ शकता। उद्या आघाडा वाहण्याला सुद्धा महत्त्व आहे। उद्या घटाला आणि कुलदेवीला आघाडा नक्की व्हा जर तुमच्या इथे आसपास उपलब्ध असेल। उद्याची कथा तुम्हाला थोडक्यात सांगते की देवी सतीला तिच्या वडिलांचा अपमान झालेला होता, हे तिला सहन न झाल्यामुळे तिने यज्ञामध्ये स्वतःचा प्राण त्याग केला होता। त्यानंतर शंकरदेव महादेव अत्यंत दुःखी होऊन तिचा देह घेऊन सगळीकडे फिरत होते आणि त्यामुळे संपूर्ण सृष्टीचा समतोल बिघडला, कारण भगवान शंकर सतीला घेऊन इकडे तिकडे स्वैर वैर असे फिरत होते। त्यामुळे भगवान विष्णूंनी त्यांचे चक्र सुदर्शन चक्राने सती देवीचे 2 तुकडे केले आणि त्यानंतर त्यातील एक भाग भगवान शंकरांनी स्वतःच्या हृदयामध्ये अर्पण केला आणि म्हणूनच तिच्या देहाचे 2 भाग जे केले गेले त्यांनी हृदयात धारण केले, त्यामुळे तिला ललिता असं देखील म्हटलं जातं। अशा प्रकारे उद्या ललिता पंचमी म्हणून याची पूजा केली जाते, अशी त्यामागची पौराणिक कथा आहे जी आपल्या संपूर्ण चातुर्मासाच्या पुस्तकामध्ये आहे। उद्याच्या दिवशी तुम्ही ललिता सहस्त्रनामाचे पठण करू शकता। ज्यांना ललिता सहस्त्रनामाचे पठण करता येणार नाही त्यांनी गायत्री मंत्राचे 108 वेळा आवर्जून पठण करावे, याचा तुम्हाला अद्भुत लाभ होईल। आणि त्याचप्रमाणे बीजमंत्र जसा एम आहे तसा संपूर्ण मंत्र तुम्हाला सांगते। एम ह्रीम श्रीम त्रिपुर सुंदरे नमः। एम ह्रीम श्रीम त्रिपुर सुंदरे नमः या मंत्राचा 11, 21, 51 किंवा 108 वेळा तुम्हाला जप करायचा आहे। मुलांसाठी तुम्हाला एम अक्षर, जी मोठी मुले आहेत, समजूतदार मुले आहेत, त्यांना तुम्हाला मगाशी जी पूजा सांगितली त्या एम अक्षराची पूजा तुम्हाला करायला लावायची आहे। गायत्री मंत्र मुलांकडून म्हणून घ्या किंवा त्यांना ऐकवण्याचं काम तरी करा। लहान मुलांसाठी एक उपाय सांगते तुम्हाला 2 मिनिटात। परी इकडे। लहान मुलांसाठी जो उद्याचा उपाय आहे तो तुम्हाला मी थोडक्यात करून दाखवते। उद्या दर्भाची काडी, तुळशीची काडी किंवा सोन्याची काडी, नाहीतर आघाड्याची काडी। आता मी आता सोन्याची अंगठी घेतलेली आहे, ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे। इकडे जीभ बाहेर काढ, पूर्ण जीभ इकडे बघ, इकडे। अशी मुलांची जीभ उद्या बाहेर काढायची आहे। स्वच्छ चांगल्या क्वालिटीचा मध घ्यायचा आहे। सोन्याचं जी काही वस्तू घ्याल ती मुलांना टोचणार नाही याची काळजी घ्यायची आहे। ती अशा प्रकारे मधात बुडवायची आहे। हे बघा, जीभ बाहेर काढ, इकडे तोंड कर आणि मुलांच्या इकडे इकडे कर, इकडे माझ्याकडे कर, इकडे कर आणि मुलांच्या जिभेवर मोठी जीभ बाहेर काढ। हे बघा, अशा प्रकारे एम हे अक्षर लिहायचं आहे। अशा प्रकारे मुलांच्या जिभेवर तुम्हाला आता गिळून टाक। एम हे अक्षर तुम्हाला मुलांच्या जिभेवर लिहायचं आहे। ज्यांना ही कृती जमणार नाही त्यांनी सरळ साधी सोपी कृती करा। आपल्या केंद्रामधलीच ही सेवा आहे, माझ्या मनाची नाही। एक पाण्याचा ग्लास घ्या, त्यामध्ये तुळशीच्या काडीने किंवा आपल्या या बोटाने बोट स्वच्छ असावं, एम लिहा। एम कसा लिहायचा तेही दाखवते। नंतर गोंधळ होतो की ताई तुम्ही दाखवलं नाहीत। एम हा सरस्वतीचा, ललिता देवीचा बीज मंत्र आहे। हा एम हा उलटा दिसत असेल, अशा प्रकारे एम पाण्यात ठेवायचा, देवी समोर ते ग्लास ठेवायचा। आपलं रोजची जी सेवा आहे देवीची ती करायची आणि आपल्या 2 मुलं असतील तर 2 ग्लास ठेवा, 1 मूल असेल तर 1 ग्लास ठेवा। अशा प्रकारे त्यात एम लिहून देवीची सेवा करून ते पाणी मुलांना पिण्यास द्या। मुलांची बुद्धी तल्लख होईल, मुलं शांत होतील। अतिशय चिडचिडी हट्टी मुलं असतात तीही शांत होतील। व्यसनाधीन मुलांचे व्यसन सुटेल आणि आपली मुले काहीही करून मार्गी लागतील। हा उपाय प्रत्येक पंचमीला महिन्याच्या केला तरी चालतो आणि नवरात्रीतल्या पंचमीला तर करावाच करावा असा हा उपाय आहे। त्याचप्रमाणे अजून एक तुम्हाला जाता जाता उपाय सांगते की ज्यांच्या दुकानामध्ये गिराईक नाही, व्यवसाय वृद्धी नाही किंवा ज्यांचा कोणताही व्यवसाय असेल तो चालत नाही, त्यांनी एक लाल किंवा पिवळे छोटेसे वस्त्र घ्यायचे आहे। त्यामध्ये थोडेसे तांदूळ, 2 हळकुंड आणि 2 हिरव्या विलायची आणि चिमूटभर कुंकू टाकून त्याची पोटली तयार करायची आहे।
ती हातात घ्यायची आहे, लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की हे माते माझे सगळं काही व्यवस्थित होऊ देत, माझ्या आयुष्यामध्ये भरभराट होऊ दे, प्रगती होऊ दे, माझ्याकडे भरपूर पैसा, धन, संपत्ती, आरोग्य, मुलांचे शिक्षण हे सगळं काही होऊ दे आणि तुमचे जे दुकान असेल ते दुकान भरपूर चालू दे, त्यामध्ये खूप गिराईक येऊ दे आणि त्या प्रत्येक गिराईकानं माझ्याकडून खरेदी करू दे। किंवा जो काही तुमचा व्यवसाय असेल, तुमची गाडी असेल तर त्या गाडीत तुम्ही ही पोटली बांधू शकता, दुकान असेल तर दुकानाच्या शटरला बांधू शकता, घराच्या तुम्ही मुख्य दरवाजाच्या आतल्या बाजूला उजव्या हाताला सुद्धा ही पोटली बांधू शकता। त्याचप्रमाणे ही पोटली बांधल्यानंतर तुमच्या आयुष्यामध्ये भरपूर प्रगती होईल आणि तुमच्या आयुष्यामधील सर्व दुःख, दारिद्र्य दूर होईल। ललित पंचमीची उद्या तुम्ही पूजा केली तर तुमच्या आयुष्यातील दारिद्र्य, आजार हे सर्व काही नष्ट होऊन तुमच्या आयुष्यामध्ये भरपूर प्रगती होऊ दे, हीच माता स्कंद मातेला, ललिता मातेला प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते। स्वामींच्या गाथेवर आजच्या दिवशीचा एक सुंदर उपाय मी सांगणार आहे, त्यामुळे या चॅनेलवरचा व्हिडिओ बघून झाला की स्वामींची गाथा या चॅनेलवर जाऊन फक्त 2 मिनिटाचा उपाय आहे तो नक्की बघा आणि नक्की करा, तुमच्या आयुष्यामध्ये भरभराट झाल्याशिवाय राहणार नाही। व्हिडिओ आवडत असतील तर कृपया चॅनेलला सबस्क्राईब करा, ही नम्र विनंती। चॅनेलला शेअर करा जास्तीत जास्त व्हिडिओला आणि सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ, दुर्गा माते की जय, अंबे माते की जय।